नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज मी आहे मुंडे गावात. मुंडे गाव हे घोटीजवळचं एक छोटंसं गाव आहे. म्हणजे मुंबईहून नाशिककडे आपण निघालो की कसारा घाट ओलांडला की घोटीच्या जवळ मुंडेगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे. 4-5 हजार लोकसंख्येचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये मी आज आलेलो आहे. त्याला एक खास असं औचित्य आहे, खास एक कारण आहे. ते कारण असं आहे की उद्या आहे जागतिक कुटुंब दिन, वर्ल्ड फॅमिली डे. 15 मे हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यावेळची कल्पना अशी आहे की यावेळचा कुटुंब दिन जो आहे तो प्रामुख्यानं शाश्वत विकास याला वाहिलेला आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की कुटुंब ही भावनाच फार महत्त्वाची आहे. कुटुंब ही केवळ संस्था नाही आहे, कुटुंब ही भावना आहे. म्हणजे संबंध 2 देशांमधले असतील, संबंध 2 राज्यांमधले असतील, संबंध 2 माणसांमधले असतील. जेव्हा तुझं आणि माझं कुटुंब एक आहे, वी हॅव शेअर डेस्टिनी. तुझं आणि माझं प्राक्तन समान आहे, तुझं आणि माझं नातं जैव आहे, तू आणि मी माणूस आहोत, तुझं आणि माझं कुटुंब एक आहे. ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थानं कुटुंब या शब्दाचा अर्थ काय आहे तो स्पष्ट होतो. आणि म्हणून जागतिक कुटुंब दिन साजरा करताना आज मला एक वेगळा कार्यक्रम करायचा आहे. तुम्ही असं म्हणत असाल की हे काय आहे, डोक्याला टोपी आणि गळ्यामध्ये टाळ वगैरे. याचं एक कारण आहे. याचं कारण असं आहे, मुंडे गावामध्ये असं एक वेगळं कुटुंब आहे. त्या कुटुंबाचं आडनाव आहे गतीर. आणि हे जे गतीर आहेत, या गतिरांचं वैशिष्ट्य असं की तिथे या कुटुंबामध्ये एका घरात एका छताखाली इथे जवळपास 150-200 मंडळी राहतात. 3-4 पिढ्या इथे एकत्र नांदतात. एकीकडे कुटुंब ही संकल्पना संपत चाललेली असताना, एकीकडे विभक्त कुटुंब, एकटी माणसं, एकाकीपण असे सगळे प्रश्न सुरू झालेले असताना इथं मात्र ही सगळी गतीर कुटुंबीय मला दिसत आहेत. आणि या सगळ्यांचं वेगळेपण मला जाणवतं आहे की सगळी मंडळी आता ही सगळी इथं बसलेली आहेत, कारण हे यांचं घर आहे आणि घराच्या शेजारी मंदिर आहे. यांनी इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या बाहेर ही सगळी मंडळी रोज संध्याकाळी एकत्र जमतात, नाम संकीर्तन करतात, भजन कीर्तन करतात. ही एक फार मोठी परंपरा या सगळ्या लोकांना आहे. जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, असं म्हणणारी ही सगळी वारकरी मंडळी. आणि तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ज्या प्रकारे ते आता आळवतायत. त्यांच्या आयुष्यामध्ये एका अर्थानं विठ्ठल आला, त्यांच्या आयुष्यामध्ये नामसंकीर्तन आलं आणि त्यांचं पूर्ण अवघं आयुष्य बदलून गेलं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या घरामध्ये जवळपास 150 लोक राहतात. वेगवेगळ्या पिढ्या इथे नांदतात. सगळे एका छताखाली एका घरामध्ये राहतात. काही जण नोकऱ्या करतात, बाहेर जातात, पण तरी सुद्धा कटाक्ष असा आहे की दर रविवारी आपण एकत्र आलं पाहिजे. कारण घर हा ताण नाहीये, घर ही ऊर्जा आहे. अनेकदा असं होतं की तुमचं घर तुम्हाला ऊर्जा देण्याऐवजी ताणच खूप देत असतं. इथे मात्र प्रत्येक माणूस इथला ऊर्जा देतो. आणि हे होत असताना ही सगळी मंडळी एकीकडे आपण बघतो आहोत की शेती करतायत, शेतकरी आहेत, त्याचवेळी वारकरी आहेत. यांच्या आयुष्यामध्ये विठ्ठलानं जो काही चमत्कार घडवला आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता आम्ही सगळी माणसं एकत्र आहोत, सगळे एकत्र नांदतो आहोत. खरं म्हणजे महादू दगडू गतीर 25 दिवसांपूर्वी गेले. ते असते तर आणखी एक पिढी आणि आणखी तो एक वेगळा संवाद होऊ शकला असता. पण 25 दिवसांपूर्वी ते गेले. पण शेवटी काळचक्र फार वेगळं आहे. 25 दिवसांपूर्वी महादू दगडू गतीर गेले आणि 2 दिवसांपूर्वी या घरामध्ये एक नवं बालक पण जन्माला आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांसह आपल्याला या सगळ्या लोकांशी गप्पा मारायच्या आहेत, चर्चा करायची आहे. हे सांगत असताना मला एक मजा अशी वाटली की आम्ही पुण्या मुंबईमध्ये सगळे जे काही लोक असतात त्या सगळ्या लोकांचं तुम्ही जर बघितलं तर मुळामध्ये अपार्टमेंट्स आहेत किंवा फ्लॅट्स आहेत. अशा वेळी तुम्ही सगळी माणसं इतकी एकत्रितपणे राहता. काय जादू आहे, काय सिक्रेट आहे? या घरामध्ये राहत असताना एक वेगळा आनंद असा आहे. आमचे आईवडिलांनी एक वेगळी दिशा आम्हाला दाखवली. परमार्थ साधना करत असताना आईवडील खऱ्या अर्थाने हे वारकरीच 1960च्या अगोदर पंढरीची वारी त्यांची सुरू. ज्यावेळी ते वारी करत असताना तो सगळा सोहळा त्यांनी तिथे पाहिला आणि विचार केला का जसा आनंद सोहळा इथे पंढरपूरमध्ये आहे, असाच आनंद सोहळा आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये व्हावा ही अपेक्षा खऱ्या अर्थाने त्यांनी पांडुरंगाकडे व्यक्त केली. आणि पांडुरंगाला एकच साकडं त्यांनी घातलं का देवा, आमच्या घरामध्ये एखादा मुलगा जर कीर्तनकार झाला तर आम्ही बैलगाडी घेऊन पंढरपूरला येऊ, तुझी वारी करू आणि त्याच मुलाला रस्त्याने कीर्तन करायला लावू.
भगवंताने ते ऐक. एक कीर्तनकार झालात असं ते म्हणाले, पण तुमच्या घरामध्ये आता 4-4, 5-5 कीर्तनकार आहे. सगळी नवी पिढी आहे. मगाशी जयराम आमचा मला सांगत होता की तुमचा अगदी लहान नातू जो आहे तोही उत्तम पखवाज वाजवतो. हे जे आहे की तुम्ही आता 8 खरं म्हणजे 8 जणी आहात, पण त्याच्यामध्ये दोघी बहिणी असं आहे. तर याच्यामुळे काही फरक पडला का? काय नाही. बहिणी असल्यामुळे जरा जास्त प्रेम वाटतं असं होतं का? हा. बरं मला सांगा, आता हे सगळे तुम्ही एकत्र राहता, सगळे एकत्र राहताना कसं वाटतं? माझ्या वाटत आहे एकत्र. हा, चांगलं वाटतंय. तुम्ही कुठल्या मूळच्या? तळोगचे. अच्छा. बरं, मग इथे जेव्हा तुम्ही आलात आणि आल्यानंतर एवढी माणसं घरात बघितली तेव्हा घाबरून नाही का गेलात? तेव्हा थोडी होती ना. अच्छा. हं. तुमच्या माहेरी पण असे आहेत का? माहेर नाही अच्छा. बरं, आता हे होत असताना नवी पिढी सुद्धा आपल्यासोबत आहे. आता गंमत बघा की हे जुन्या पिढीचे लोक सगळे एकत्र आलेले आहेत, पण नव्या पिढीतल्या लोकांना असं वाटतं, म्हणजे असं म्हणतात अलीकडे की लग्न व्हायच्या आतच सांगतात की तुझा फ्लॅट कुठं आहे, वेगळं घर आहे का, तर लग्न करतो. असं आमच्या पुण्या मुंबईत अशी अवस्था आहे की अगोदरच विचारतात की जर तू ते सगळं सोडून येणार असशील वेगळं राहायला तर तयार आहे. आता गंमत अशी असते की जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा आईला असं वाटतं की मुलीनं वेगळं राहायला पाहिजे, आणि मुलाचं लग्न होतं तेव्हा त्याच आईला असं वाटतं की सुनेनं आमच्यासोबत राहायला पाहिजे. ही पण गंमत असते. आता अशा वेळी तुझ्यासारखा एक तरुण मुलगा या एवढ्या मोठ्या सगळ्या पसाऱ्यामध्ये राहतोय, कसं वाटतं? मला खूप आनंद वाटतो की मी या घरात जन्माला आलो. तुला आनंद वाटतो. बरं मला एक सांगत, ही जी रोजची परंपरा आहे तुमची कीर्तनाची काय, तर त्या त्या परंपरेत तू काय करतोस? मी टाळ वाजवतो, साथ देतो मागे. हे कुठे शिकला? इथंच घरच्या घरी. बरं, ही सगळी जी मंडळी आहेत की ह्या सगळ्यांना जे वाटतं आहे की मुळामध्ये आपण या घरात जन्माला आलो ही फार भाग्याची गोष्ट आहे, कारण एवढं प्रेम एवढी माया बाकी कुठल्याही घरामध्ये किंवा बाकी कुठेही मिळणं अशक्य आहे. हे काका जे आहेत ते सगळ्यात थोरले आहेत, बरोबर? या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे थोरले आहेत, रेल्वेमध्ये नोकरीला होते, पण जरी रेल्वेमध्ये नोकरीला होते तरी त्यांनी ही रेल की भाषा मेल की भाषा जी घराची भाषा आहे ती काही सोडली नाही. एक सांगा मला की थोरला भाऊ म्हणून शेवटी तुम्ही करते आहात, बाबा गेले आणि बाबा गेल्यानंतर तुम्ही सगळं सांभाळताय, हा सगळा डोलारा सांभाळताना कसं वाटतंय? ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पेलण्याची ताकद भगवंतच देतो. आईवडिलांची कृपा आहे आणि त्याच्यामुळे हे पार करू शकू असा आम्हाला विश्वास आहे. आई वडिलांची कृपा आहे, आणि त्यापेक्षा सुद्धा कीर्तनकार म्हणून ज्यांनी सुरुवात केली, काय यांचं नाव म्हटलात? धनंजय महाराज. तुम्ही कीर्तनकार म्हणून सुरुवात केली, तुम्ही पण जरा उभे राहा. कीर्तनकार म्हणून सुरुवात केली आणि कीर्तनकार म्हणून सुरुवात केली आणि आता ज्या पद्धतीनं ते पूर्ण घराकडे बघतायत, सगळी मंडळी एकत्रितपणे काम करतायत. एक मला सांगा, तुम्ही मगाशी सांगितलं की मला प्रसिद्धीपेक्षा सुद्धा माझं सुख वेगळ्याच ठिकाणी आहे असं तुम्ही मला मगाशी सांगत होता. तुम्ही मला सांगा की तुमच्या घराचं सुख, तुमच्या घराचा आनंद नक्की कशात आहे? सगळ्यांना परमार्थ करावा असं वाटतो आपल्या जीवनामध्ये. प्रत्येक माणसाने सुद्धा परमार्थच केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख न. यावेळी माणसाने अन्य काही केलं तरी त्याला सुख मिळणार नाही. भगवंताची प्राप्ती झाली तर माणूस सुखी होऊ शकतो. म्हणून आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांना हे सांगत असतो, कुटुंबालाच नाही, मी जवळजवळ महाराष्ट्रात फिरत असतो, अन्य ठिकाणी हे सांगण्याचा प्रयत्न करतो. मानवी जीवनाला आल्याच्यानंतर प्रत्येक मानवाने आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे? भगवंताची प्राप्ती केली पाहिजे, पारमार्थ केला पाहिजे. हे माझं ध्येय आहे सांगण्याचं नेहमी. आणि भगवंताची प्राप्ती करायची असेल तर मुळात घरामध्ये आनंद मिळाला पाहिजे, आणि घरामध्ये आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही सगळेजण एकत्र असलं पाहिजे, आणि त्या एकत्र असण्यामध्ये तुम्हाला जे काही सुख मिळतं आहे ते वेगळं आहे असं यांचं म्हणणं आहे. तुझं नाव काय? वैष्णवी लक्ष्मण गते. बरं वैष्णवी, तू काय करतेस? काय नाही, शाळा सोड. शाळा शिकते. कितवीला आहेस? 10वी झाली माझी. 10वी झाली. बरं मला हे सांग, मी मगाशी जे विचारत होतो सगळ्या मुलांना की आता मुलांना प्रायव्हसी पाहिजे असते, माझी रूम पाहिजे, माझी स्टडी रूम पाहिजे, माझी बेडरूम पाहिजे. या सगळ्या गोतावळ्यामध्ये, या सगळ्या गर्दीमध्ये कंटाळा येत नाही का? नाही, मला आनंद वाटतो या घरात जन्माला आल्यावर. कसं कसं वाटतं? आनंद वाटतो म्हणजे मला सांगा, तुम्ही सगळे एकत्र जेव्हा असता तेव्हा काय काय करता? खूप मजा करतो, मस्ती करतो.
रोज हे जे हरिपाठ वगैरे असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही मुलं काय करता? हरिपाठ म्हणतो, टाळ वाजवतो. तुला हरिपाठ पाठ आहेत? काय म्हणून दाखवतेस? दाखव बरं म्हणून. सुंदर द्वारी म्हण. देवाचे द्वारे भक्षण वर तेने मुक्तीचारे साधेला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुन्हा करी मकर हसोनी संसारी जीवे वे करे वेदशास्त्र बारे बायसला ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या ऐकून द्वारके चला पांडवा घरी. क्या बात आहे. पुण्याची गणना कोण करी? ही जी काही पुण्याची गणना सुद्धा करता येऊ नये एवढी सगळी मंडळी ज्या पद्धतीनं हे करतायत. बरं, तुम्ही मला सांगा आता की हे सगळं जे आहे याच्यामध्ये मुलांना तुम्ही शिकवता कसं काय? कारण मगाशी मला जे सांगितलं ना की त्याचा हात म्हणे पुरत नाही आणि तो हात बाजूला करून पण तो दोन्ही हातांनी म्हणजे ही जी कला आहे ही कला शिकायला बाहेर लोक 10-10 वर्ष शिकतात गुरुकडे तरी होत नाही. तुम्ही घरामध्ये हे सगळं कसं काय शिकवता? पकवाज असेल, मृदंग, वीणा कसं शिकवता? प्रथमतः आमचे 6 नंबरचे बंधू भरत महाराज हे स्वतः घरच्या घरीच पखवाज वाजवायला तयार झाले आणि मग त्यांच्या सान्निध्यात राहून आम्ही सुद्धा ते वाजवायला शिकलेलो. आणि आमच्या मागची पिढी आहे, काही मुलं आहेत, आमची काही नातू आहेत, त्यांनासुद्धा वाटतंय आपले मोठे काका दादा हे करतात ना, आपण सुद्धा केलं पाहिजे. कारण माऊलीची एक ओवी आहे, पाहे पा शरीराची या गावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थ आगावा सांडोनिया. आपण ज्या कार्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत ते कार्य आपण साध्य केलंच पाहिजेत. हेच खरं मानवी जीवनाचं ध्येय आहे. आणि तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. हे सर्व क्या बात आहे. विठ्ठलाची एक देखलिया म्हणजे ही सगळी गोष्ट फार महत्वाची आहे. पण आता हा बघा, हा कसा बघतोय माझ्याकडे. मोहन ही सगळी जी काही गंमत सुरू आहे, टाळ वाजवतोय तू, काय 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 चाललंय तुझं? हा मोहन. आनंद वाटतो. आम्ही सगळेजण शेतावरून आलो का पहिले हात वगैरे धुतो, नंतर 6 वाजेला हरिपाठाला सुरुवात करतो. 6 वाजेला हरिपाठ 7 वाजेला हरिपाठ झालं का हरिपाठ झाल्यानंतर रामकृष्णाचा जप असतो. जप झाल्यानंतर पोथी असते थोडीशी, श्रीमद भागवत कथा असते. ते झाल्याच्या नंतर आईवडिलांचं दर्शन घ्यायचं, नंतर जेवण वगैरे करायचे सगळ्यांसोबत. तुमच्या घरामध्ये असं होतं का की पुरुष काहीच करत नाहीत, महिला कामानं वैतागून गेलेले आहेत, असा काही त्रास एकत्र कुटुंबाचा होतो का? काय नाही, आम्हाला काय नाही, आम्हाला सवय लागली कामाची. बरं, मग आता मला सांगा, तुम्ही काम करताना तुम्ही या सगळ्या हरिपाठामध्ये सप्ताहामध्ये भाग घेता का? हा, कुठं जायचं असलं तर करतो, नाही तर मग घरातलं काम असलं तर घरातले करतो. अच्छा, मला एक बरं का, तुमच्याकडे परत येतो मी, थोरले आहात तुम्ही. मला एक चिंता अशी आहे, पाणी नाही आता, बरोबर आहे? तुमच्याकडे एवढी खाणारी आणि आता पिणारी तोंड. आता गंमत अशी झाली आहे की खाणाऱ्या तोंडांपेक्षा पिणाऱ्या तोंडांची चिंता जास्त झाली आहे. अशा वेळी ते पाणी तुम्हाला पुरतं का? आर्थिक नियोजन कसं करता? पैशांचं नियोजन कसं करता सगळं? काय ते भगवंताचीच कृपा आहे. अगोदर आम्ही स्वतः डोक्यावर पाणी आणायचं. नंतर आमच्या पत्नी आल्या, मग त्यांची आम्हाला मदत झाली. नंतर काही दिवसांनी आणखी आल्या, त्यांची मदत झाली, तर पाणी काही पुरत नव्हतं. त्यांची मदत झाली का त्यांच्याही डोक्यावर फक्त सगळं टाकलं? नाही, आम्ही मदत करीत होतो आणि त्यांची मदत, असं दोन्ही मिळून सगळे मिळून आम्ही काम करीत होतो. पण मग काही दिवसांनी दिवस मासा जास्ती पाणी लागायला लागलं, पाणी डोक्यावर काही पुरवना. मग शेवटी भगवंताची कृपा, तो टँकर आला. भगवंताची कृपा, टँकर आल्यावर पाण्याचा ताण आम्हाला कमी झाला थोडासा. आणि आता आर्थिक नियोजन कसं करता? आर्थिक म्हणजे आता शेतीतून काही निघेल किंवा आमच्या पगारातून काही थोडंसं बसवणूक करून. आणि प्रत्येकाचं उत्पन्न वेगळं आहे का एकत्रच उत्पन्न सगळ्यांचं? सगळ्यांचं उत्पन्न तसं वेगळं वेगळं आहे. पण सगळे आम्ही एक ठिकाणी करतो आणि त्याच्यातून सोयीनुसार काही विभागणी असली तरी सुद्धा मुळात घर मात्र एक आहे. आणि एका घराच्या सगळ्या एका छताखाली ही सगळी मंडळी जी आहेत ते अतिशय प्रेमानं नांदतायत, सुखानं नांदतायत. प्रत्येकाला त्यांची जी प्रायव्हसी आहे ती जपतानाच त्याचवेळी कुटुंबाची ऊर्जा, घराची ऊर्जासुद्धा मिळेल असाही प्रयत्न करतायत. हे घर किती महत्त्वाचं आहे. विशेषतः आज कुटुंब व्यवस्था आहे की नाही, एकत्र कुटुंब हा जणू काही इतिहास झालाय, अशा प्रकारची चर्चा होत असताना मुंडे गावातल्या या गतीर कुटुंबामध्ये येणं हे नक्कीच वेगळं असणार, याच्यामध्ये काही शंका नाही.
तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता मी आलेलो आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामध्ये चिंचणी गावामध्ये. आणि आपण मगाशी बघितलं की काय प्रकारचं कुटुंब आहे. एकाच कुटुंबामध्ये किती प्रकारचे लोक राहतात, किती लोक राहतात आणि किती ऊर्जा आहे एकमेकांमध्ये. घर किती महत्त्वाचं आहे असं प्रत्येकाला वाटतं. हे सगळं आपण बघितलं. आता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामध्ये चिंचणी नावाचं गाव आहे. तिथे मी आत्ता पोहोचलो आहे आणि माझ्या स्वागतालाच खाली प्रकाश राऊत होते. प्रकाश राऊतांचं घर म्हणजे एक अक्षरशः फॅन्टसी आहे. आपल्याला असं वाटतं ना की घर असं असावं, पण बहुतेक वेळा घर असं नसतं. पण प्रकाश राऊतांचं घर असं आहे. म्हणजे एका घरामध्ये 4 भाऊ 8 बहिणी, एवढे सगळे लोक गुण्यागोविंदानं, त्यांचे पुन्हा मुलं आहेत, नातू आहेत, ही सगळी मंडळी म्हणजे इतक्या गोविंदानं नांदतायत की अक्षरशः मुलाचं लग्न होण्यापूर्वीच सुनबाई आलेले आहेत आणि सुनबाई छान इथे गप्पा मारतायत. नाहीतर आपल्याकडे बाकीच्या पारंपरिक कुटुंबांमध्ये लग्न होण्यापूर्वी मुलीनं घरी येणं, तिनं गप्पा मारणं हे काही फारसं मानवत नाही. पण ही सून मात्र लग्नापूर्वीच लोकांनी स्वीकारलेली आहे. इतकं इतकं छान हसरं खेळतं असं हे कुटुंब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. मंडळी पुष्कळ शिकलेली आहेत. आपण जर बघितलं तर मुलगा असेल, सून असेल, मुलगी आहे, ही सगळी मंडळी शिकलेली आहे. तरी त्यांना असं वाटतं की आपण शेती केली पाहिजे. आणि खूप छान टुमदार असं मस्त घर आहे. त्यांनी खरं म्हणजे जेवणाचाही बेत केलेला आहे. आता उशिरा पोचल्यामुळे जेवण शक्य होईल की नाही मला माहीत नाही. पण एकूण हे खूप छान छान घर आहे आणि मला स्वतःला हे घर फार आवडलं आहे. तुमचं स्वागत प्रकाश राऊत. तुमच्याच घरात मी तुमचं स्वागत करतो आहे. पण आवाज महाराष्ट्राचा या शोमध्ये तुमचं स्वागत. जेव्हा तुमच्या घराविषयी मी ऐकलं तेव्हा मला फार उत्सुकता होती. एकीकडे म्हणजे तुम्ही जेवढे लोक आता आहात ना, तेवढे आमच्या मुंबईमध्ये पूर्ण अपार्टमेंटमध्ये लोक नसतात. एवढे लोक तुमच्या एका घरामध्ये आहेत. एवढे सगळे लोक या घरामध्ये राहतात आणि तरीही गुण्यागोविंदानं नांदतात. काय वेगळेपण आहे? काय घडतं नक्की? आमच्या कुटुंबाचं वडील असतानापासून आम्ही भाऊ आणि बहिणी एकत्र आहेत. आमचा मूळ व्यवसाय हा शेती आहे. आम्ही 4ही भाऊ शेती करतो आणि आमच्या सगळ्यांच्या मिसेस, सगळ्यांची मुलं ह्या सगळ्या सुशिक्षित घराणं आहे. आमची मुलंही डबल ग्रॅज्युएशन केलेलं आहे. ग्रॅज्युएशन करून ते आता शेती करण्यासाठी शेतीत परत गावाकडे आल्यात. बॉम्बेत आमची स्वतःची घरं असूनसुद्धा आमची मुलं आज गावाकडे येऊन शेती करत आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची मुलगी मगाशी मला भेटली आणि मला उत्सुकता अशी वाटली. याचं कारण असं आहे की तुम्ही हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये काही केलेलं आहे आणि आत्ता काम पण करता आहात. मुलगी म्हणून म्हणजे माहेरबद्दल तर ओढ असतेच. घर कसंही असलं तरी माहेरचा अभिमान महिलांना खूप असतो. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलगी म्हणून तुम्हाला या घराचं वेगळेपण काय वाटतं? लहानपणापासून आम्ही एकत्र फॅमिलीत वाढलो. खूप मोठी फॅमिली बघितली. आम्ही जेव्हा शिक्षणासाठी पुढे गेलो तेव्हा फ्रेंड्स होते. फ्रेंड्सची खूप न्यूक्लिअर फॅमिली. त्यामध्ये आमची फॅमिली आम्हाला नेहमीच खूप वेगळी वाटली. आणि सगळे मे महिन्याची सुट्टी असू दे, दिवाळी असू दे, सगळे एकत्र यायचो, एकत्र खेळायचो. त्यामुळे आम्हाला कधी कझिन म्हणून किंवा डिस्टन्स कझिन म्हणून असं कोणी वाटलंच नाही. आम्हाला सगळे आमचे नेहमी रिअल ब्रदर किंवा रिअल सिस्टरच वाटत गेले. आणि माहेरपणामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर इकडचं म्हणजे तसा भरपूर मोठं आहे आणि ह्यांचं आत्ता खूप जास्त मोठं झालं आहे. त्याच्यामुळे ह्यांचं सगळं खूप पसरलेलं आहे. मी कुठेही गेली, माझ्या सासरीही गेली तरी मला नेहमी सगळेच विचारतात की आईबाबांचं काय चाललं आहे, बाबांची शेती कुठपर्यंत आली आहे, किती एकर लावली आहे, कुठल्या टाईपची. बरोबर. गोतावळा एवढा मोठा आहे. तुम्ही थोरले मला वाटतं ना. तुम्ही सगळ्यात धाकटे. काय तुमचं नाव काय? उदय पांडुरंग राऊत. बरं. तुम्ही काय करता? शेतीच करतो. शेती करता. मला सांगा की सगळे भाऊ गुण्यागोविंदानं नांदतात. कधी काही भांडण होत नाही? कधी काही अडचण येत नाही? अशा काय अडचणी आल्या नाही. लहान मोठी भांडणं झाली तरी काही ते म्हणजे सांभाळून घेतले आहेत सगळे. हा समंजसपणा फार महत्त्वाचा आहे. मला जे कौतुक आहे ना ते यांच्या मुलापेक्षा सुनबाईचं फार कौतुक आहे. लग्नापूर्वी सुनबाई इथे आलेल्या आहेत. त्यामुळे मी जरा सुनबाईंकडे जातो पहिल्यांदा. आणि अच्छा ते गुजराती आहेत. तरी म्हटलं मला मगाशी मराठी नाही, हे फार चांगलं आहे. उलट हे नाही, हे बोलतात ठीक आहे, पण गुजराती आहेत हे आणखी वेगळे पण आहे. म्हणजे उलट पक्षी आम्ही कुटुंबामध्ये हे शोधतो आहोत की वेगळं काय काय आहे. म्हणजे अगदी मुस्लिम असतील, पारशी असतील, गुजराती असतील, गुजराती बोलतात. मग तुम्ही एक काम करा, तुम्हाला या घराबद्दल काय वाटतं हे जरा गुजरातीमध्ये सांगा. મને બહુ ગમે છે ને અહીંયા મને બહુ ફ્રી એન્વાયરમેન્ટ લાગે છે. अच्छा, आता हे मराठीत सांगा. इकडे म्हणजे फ्रीडम वगैरे आहे. जसं मला घरी फ्रीडम आहे तसंच इकडे पण फ्रीडम आहे. काय बॉन्ड आणि रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत.
तुम्हाला ही गुज्जू पोरगी भेटली कुठे? स्पेशली म्हणायचं झालं ती गुज्जू नाही आहे. माझी जे सासूबाई आहेत त्या गुजराती आहेत. माझे जे सासरे आहेत ते आपल्याच कास्टचे आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही असायचो. असं काय हे नाही, सापडली नाही. शोधली. बरं, मला एक सांगा की आता आता या घरामध्ये यायचं आहे, बाकीची अनेक घरं असतात, त्या घरापेक्षा हे घर कसं वेगळं वाटतं? अनेकदा म्हणजे मी मगाशी एका घरात असं म्हणत होतो, अनेकदा आमच्याकडे मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये लग्नापूर्वीच विचारतात की लग्नानंतर वेगळं राहणार आहेस ना, लग्नानंतर वेगळा फ्लॅट घेणार आहेस ना, तर मुलगी देतो, तर मुलगी लग्न करायला तयार होते. अशा वेळी तुमच्याकडे मात्र एवढा सगळा गोतावळा आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का की या गोतावळ्यामध्ये मी काय काय करू, हा त्रास आहे? मी माझ्या सासूला सांगितलं मी इकडे राहणार, मुंबईला नाही. क्या बात आहे. सासूबाई कुठे आहेत? अरे काय तुम्ही भाग्यवान सासू आहात, भाग्यवान सासू आहात. म्हणजे अशी सासू, अशा सून, अरे बापरे बापरे. सासूबाई मला सांगा, एवढं तिला सासू जवळ राहायचं आहे, म्हणजे सगळ्या असं जर केलं ना तर सगळ्या तुम्ही मराठी टीव्ही सिरियल बंद करून टाकाल. हा, असं काहीतरी सांगू नका, म्हणजे आमचा धंदा धोक्यात येईल. काय नक्की एवढं सासू सुनेचं कसं काय प्रेम आहे काय? मी पहिल्यापासून सून चांगली आहे आणि तिला इकडे गावची ओढ आहे. म्हणजे ती म्हणते की मी बॉम्बेला मला आवडत नाही, मी तुमच्या बरोबरच राहणार इकडे. आणि तशी काय स्वभावाला चांगली आहे, सगळ्या गोष्टीत चांगली आहे. बरोबर. मग सासू सुनेचं एवढं जमतंय, हे म्हणजे प्रकाशराव तुम्ही चमत्कार केलेला आहे काहीतरी. तुमच्या बहिणाबाई, थोरल्या बहीण मला वाटतं ना, तुम्ही जरा या इकडे या. तुम्ही महापालिकेमध्ये शिक्षिका म्हणून काम केलं, निवृत्त झालात आता. 10 वर्ष झालीत. बरं, मलाही सांगा, तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलं. एक आहे की कुटुंब हे फार महत्त्वाचं आहे. आपण कायम शिकवत असतो कुटुंबाने एकमेकांना आधार दिला पाहिजे. तुमच्या घराचं वेगळे पण तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कधी सांगितलं का? काय सांगितलं? माझं माहेरचं कुटुंब हे फार मोठं आहे. माझे भाऊ, माझ्या बहिणी सगळ्या आम्ही गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. असं आपलंही कुटुंब आपल्या मुलांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी, आई बाबांची, भावाभावांची, काका काकूंची, आत्या भावांची सगळ्यांची मिळून मिसळून वागून आपलं कुटुंब हे एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करावा, ही शिकवण आम्ही आमच्या मुलांना सुद्धा दिलेली आहे. फारच छान, फारच छान. ही शिकवण दिलेली आहे, हे फार चांगलं आहे. पण तरी सुद्धा एक जरा तुम्हाला मी अडचणीचा प्रश्न विचारतो. काय आहे, जेवढी गर्दी वाढते ना तेवढा बायकांना फार त्रास होतो. हे पुरुष आपले बाहेर जाऊन सांगतात आणि पेपरात छापतात बिपतात, सगळं ठीक आहे, टी व्हीवर मुलाखती देतात, पण प्रत्यक्षामध्ये महिलांना मात्र याचा अनेकदा खूप त्रास होतो, कारण सगळं काम तर महिलांना करायचं असतं. हा एक भाग. दुसरा मुद्दा असा आहे की आता यांची मुलगी बाहेर गेली, तिथं ती अंधेरीत नोकरी करते, बोरिवलीतमध्ये राहते वगैरे, तिथे एक प्रायव्हसी पण मिळते. शेवटी एक न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये प्रायव्हसी मिळते, ती प्रायव्हसी आवश्यक पण असते. प्रत्येक वेळी सगळ्यांनी एकत्र गोतावळ्यातच राहिलं पाहिजे अशी काही गरज नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की याच्यामध्ये हा तोटा होतो, असं काही वाटतं का? नाही, मला नाही असं वाटत. आणि हे माझे मामा, मी त्यांची भाची. ओके. अच्छा, आणि मला नाही वाटत. मला एकत्र कुटुंब पद्धती खूप आवडते. अच्छा, एकत्र कुटुंब पद्धती फार आवडते. बरं, तुमच्या वहिनी आणखी कोण कोण आहेत भावांच्या? हां, या पुढे या जरा. इकडे जरा, तुमची गर्दी इथे एवढे लोक आहेत की मला कुठे जायचं काही समजेना. बरं, मी यांना जे विचारलं की बाकी सगळं छान चाललंय, बरोबर आहे, पण काही वेळा असं वाटतं ना की जरा प्रायव्हसी पाहिजे, असं काही वाटतं का? नाही, प्रायव्हसी असं नाही. पहिल्यापासूनच माझी इच्छा होती की मला शेतकरी कुटुंबातच लग्न करायचं होतं. त्यामुळे मी अशी प्रायव्हसी वगैरे काय केली नाही. आम्ही सर्वजण एकत्र कुटुंबामध्येच राहत आहे. पहिले एकत्र कुटुंबात राहता. प्रकाशराव, मला एक सांगा की अनेकदा लोकांचा प्रश्न काय असतो माहिती आहे का, की याचं इकॉनॉमिक्स तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे असं आहे की साधे नवरा बायको असतील तरी त्या दोघांचे प्रॉब्लेम असतात की पगार कोणाकडे द्यायचा, मग कोणी कसं मॅनेज करायचं. तुम्ही एवढी सगळी जनता जनार्दन घेऊन हे करता, नक्की त्याचं इकॉनॉमिक्स काय, त्याचं व्यवस्थापन काय, कसं करता? आमचं मूळ कुटुंब एकत्र राहायचं हा एकमेकाला विश्वास, प्रत्येकाचा विश्वास हा प्रत्येकार असल्यामुळे मोठा भाऊ, लहान भाऊ किंवा मोठी बहीण, लहान बहीण किंवा कोणाची असं कोणीही कोणाला सगळ्यांची एकत्र राहतो आम्ही. आणि सगळ्यांना घरामध्ये सगळ्यांचे हक्क किंवा समजा जबाबदारी ही प्रत्येकांची सारखीच असते. त्यामुळे कधी असं मनात पण आलं नाही की कुठलं कुटुंब चालवताना कुणाला कमी होते, कुणाला जास्त होते, असं कधीही वाटलं नाही. आणि आम्ही सगळ्या भावा मिळून, बहिणी मिळून एकत्र राहून एकत्र कुटुंब चालवलं आहे. हे फारच चांगलं आहे. तुम्हाला याचे फायदे काय वाटतात? एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हे फायदे आहेत की
कोणाला काही प्रॉब्लेम झाला, आजार झाला, सर्वजण एकत्र येतात, सर्व मिळून मदत करतात. पैशाची चणचण नाही भासत. सर्व एकत्र कुटुंब असल्यामुळे सर्वांना मदत होते आणि कुटुंब चांगल्या प्रकारे. आता हे जे घर आहे हे छान अगदी फार मस्त घर बांधलेलं आहे. या घरामध्ये एकूण किती लोक साधारणपणे रोज राहतात? ह्या घरामध्ये आता एकूण एक फॅमिली इकडे राहते, दुसरी फॅमिली तिकडे राहते, दुसरी खाली राहते, असं मिळून अजून तरी 3 घरामधून 15-20 लोक इकडे राहतात. बरं, अजूनही 20 जण जवळपास एकाच घरामध्ये राहतात. तुमचं नाव काय? अपर्णा. अच्छा, सुनबाई. बरं, मी जो सगळ्यांना प्रश्न विचारतोय, तुमचं शिक्षण काय झालं? मी BA BEd आहे. बरं, कुठे काम करता? नाही, हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहात. बरं, मी जे मगाशी विचारतो आहे की सून जेव्हा येते अशा घरामध्ये, अनेकदा असं असतं की न्यूक्लिअर फॅमिली असते किंवा फार एवढ्या गर्दीची सवय नसते, एकदम धांदल उडते, गडबड उडते की बापरे एवढी माणसं घरामध्ये आहेत. तर असं काही वाटलं का इथे आल्यानंतर? नाही, असं काही नाही वाटलं. सगळेजण खूप प्रेमाने म्हणजे सामावून घेतलं. आता माझ्या लग्नाला 10 वर्ष होतील, पण असं काही वाटलं नाही. आणि तुम्ही म्हणता की प्रायव्हसी तसं काही एकदम आम्हाला बंधनात नाही ठेवल्या. आम्ही म्हणजे जाऊ शकतो, एन्जॉय करू शकतो, असं म्हणजे व्यवस्थित आहे सगळं. बरोबर. प्रायव्हसी सुद्धा तेवढीच मिळते आणि त्याचवेळी सोशल लाईफ, सामाजिक सगळं जे काही आहे ते सुद्धा तेवढंच मिळतं. ही चिमुकली आहे, ये. तुझं नाव काय? रती. रती. अच्छा, तू प्रकाश, हे जे प्रकाश राऊत आहेत त्यांची कोण आहेस? त्यांची नात आहे तू? अच्छा, तुला असे सगळे खूप लोक असले घरात की आवडतं का? हो, काय वाटतं मग? मज्जा वाटते. सगळे लोक असले की तिला मज्जा वाटते. आणि सगळ्या, अरे हे बाळ कोण आहे? हा, घ्या. बोलते का? अरे वा, बोल. पण एकूण मला सांगा, इतकी वर्ष तुम्ही सगळे एकत्र राहताय, आता हे घर बांधून किती वर्ष झाली? बस. साधारण 16 वर्ष झाली. 16 वर्ष. हो. 16 वर्षांपासून तुम्ही सगळे इथे एकत्र राहताय. बरं, आता मला सांगा की जसं मी यांना सांगितलं की आर्थिक व्यवस्थापन, तसं घरातल्या व्यवस्थापनाचं काय करता? म्हणजे कामाचं, स्वयंपाकाचं, कुठला पदार्थ, हे सगळं कसं नियोजन करता? हो, आम्ही विभागून घेतोय. म्हणजे सकाळच्या वेळेस नाश्ता कोणी करायचं किंवा दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, आणि त्याप्रमाणे मेनू ठरवतो आणि त्याप्रमाणे आम्ही जेवण करतो. आणि ज्यांना जे आवडीचं हवं असतं ते त्यांना बनवून देतो आम्ही. साधारण लोकांना काय आवडतं? साधारण आता आमच्याकडे तसं पाहायला गेलं तर आम्ही नॉनव्हेज आहोत. म्हणजे साधारण नॉनव्हेज आमच्याकडे जास्त खाल्लं जातं. परंतु इतर वार जे असतात त्यावेळेस आम्ही पावभाजी किंवा जे आम्हाला जे आयटम्स आवडतात त्या आम्ही अगदी आनंदाने बनवून सगळेजण एकत्र असं मौज मजेने खातो. मासे छान कोण करतं? मासे कोण छान करतं घरात? वा. अरे, आपल्यासाठी फार महत्वाचं आहे हे. असं काय करताय? बरं, मासे ही तुमची स्पेशालिटी आहे. काय कुठल्या प्रकारचे मासे करता? चिकन, मटण, मासे, फिश. पापलेट फ्राय करतो. पापलेटाचं कालवण, कोलंबी फ्राय, कोलंबीचं कालवण, आंबा कोलंबी. आता एवढ्या लोकांसाठी मासे करायचे असतील तर किती मासे लागतात? तरी लागतो. आम्ही 1000 रुपयापर्यंत आणतो. 1000 रुपयापर्यंत सगळे मासे? काही खरं नाही बाबा. तर अरे बापरे, सगळ्यात जास्त मासे कोण खातं? सगळे खातात. अच्छा, हे मासे सगळ्यांना भरपूर आवडतात. बर. आता मला सांगा, हे सगळे मगाशी म्हणाले की छान आम्ही सगळे एन्जॉय करतो किंवा काय करतो, काय नक्की तुम्ही जेव्हा एन्जॉय करता? कारण सोशल लाईफ हा एक भाग मी म्हटलं, प्रायव्हसी हा एक भाग आहे. तुम्ही एन्जॉय करता म्हणजे काय करता? आम्ही एन्जॉय करतो म्हणजे प्रोग्राम इथे असला ना, मी राहते विरारला. अच्छा. हां, कारण माझे मिस्टर जॉब करतात त्याच्यामुळे विरारला राहतो. मुलगा पण शिकतो तिथेच आणि आता तो जॉबला लागलेला आहे. तर इथे जेव्हा प्रोग्राम असतो म्हणजे एंगेजमेंट असो, लग्न, बारसं, वाढदिवस, तेव्हा आम्ही सर्व एकत्र जमतो आणि इतके धमाल करतो ना. आणि रात्री जेवल्यानंतर सगळेजण मस्तपैकी डान्स वगैरे करतात आणि एन्जॉय करतात एकदम. क्या बात है. वाह. शांताबाई वर नाचायचे. शांताबाई. हा. शांताबाई. हा. ही सगळी जी मजा आहे, ही सगळी मजा तुम्ही लोक करता आहात. ही मजा अशीच करत राहा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
जागतिक कुटुंब दिन साजरा करताना मी आता आलेलो आहे डॉक्टर नेहा राजपाल यांच्या घरी. खरं म्हणजे दोन कुटुंब आपण बघितली, त्या दोन कुटुंबांचं जे एकत्र असणं आहे किंवा किती मोठं कुटुंब आहे हे बघितलं. नेहा राजपालकडे मी मुद्दाम आलो. खरं म्हणजे नेहा राजपाल आपल्याला माहिती आहे ते त्यांच्या गाण्यांमुळे आणि बाकीच्या अनेक प्रयोगांमुळे. नेहाला एरवी आपण कायमच भेटतो. सारेगमपमध्ये जेव्हा ती जिंकली तेव्हा तर खूप चर्चा झाली आणि ही सगळी चर्चा सुरू असते, तिच्या गाण्यांची चर्चा सुरू असते, वेगवेगळ्या मराठी सिनेमांमध्ये, हिंदीमध्ये. आता ती स्वतःच आपला एक मराठी सिनेमा घेऊन येते. हे सगळं होतं आहे. पण तिचं घर नक्की कसं आहे, तिचं कुटुंब कसं आहे नक्की? मी जसं म्हटलं मागाशी की ते मल्टीकल्चरल आहे असं मी ऐकलं होतं. मला असं वाटलं की चला या निमित्तानं नेहाच्या घरीच जाऊया आणि त्यामुळे मी आता इथे पवईमध्ये नेहाच्या घरी येऊन धडकलेलो आहे. तिच्या नेपच्यून नावाच्या बिल्डिंगमध्ये या एका वेगळ्याच ग्रहावर मी आलेलो आहे आणि या ग्रहावरचं तिचं घर, नेपच्यूनवरचं हे घर कसं आहे मी बघतोय. नेहा, तुझं अतिशय मनापासून स्वागत. डॉक्टर आकाश, आलिया, स्वागत. मला गंमत अशी वाटली मगाशी जेव्हा आलिया असं म्हणालो मी, तेव्हा लगेच डॉक्टर आकाश म्हणाले की तिला म्हणाले तुला आलिया भोगासी माहिती आहे का? आणि मग त्यांनी तुकारामाचा वगैरे उल्लेख केला. तर मला गंमत वाटली की डॉक्टर आकाश हे खरं म्हणजे पंजाबी आणि त्यांना तुकाराम एवढा नीट माहिती आहे. आता जो मराठी सिनेमा तुम्ही करता आहात त्याचंही सगळं काम ते बऱ्यापैकी करतायत. तर हे जे आहे म्हणजे हे जे कल्चरल मिक्स आहे. कारण आता कसं आहे, आता साधारणपणे लोकांना भिंती बांधायची सवय असते की हे आमचं, हे तुमचं, तुम्हाला यातलं काही कळत नाही. ही सगळी जी गंमत आहे, जरा ही गंमत सांग ना. खरं तर हे सिंधी आहेत, म्हणजे बाबा सिंधी आहेत त्यांचे आणि माझ्या सासूबाई, त्यांची आई ह्या पंजाबी आहेत. त्यामुळे तिकडे खिचडी झालेली आहे आणि माझ्या घरीही खिचडी आहे, अशी की माझी आई कुडाळकर आहे, मराठी, मालवणी, आणि बाबा माझे पंजाबी आहेत. त्यामुळे मला ना लहानपणापासून कधी वाटलंच नाही की कास्ट आणि काय असतं, नेमकं काय असतं. माझ्या डोक्यात हा प्रश्नचिन्ह कधी आलाच नाही. कारण आमचा फोकस एकदम क्लिअर होता की आपण चांगलं वागायचं, चांगलं शिक्षण घ्यायचं. कारण माझं बॅकग्राऊंड खूप अकॅडमिक आहे. म्हणजे कुडाळकरची बाजू असो किंवा चांदनांची बाजू असो, दोन्ही आईबाबांची बाजू खूप एज्युकेटेड फॅमिली, म्हणजे 3 जनरेशन्स डीप एज्युकेशन आहे त्याच्यात. त्यामुळे आणि डोंबिवलीत मी वाढलेली आहे, त्यामुळे डोंबिवलीचं एक वेगळं कल्चर आहे. नाही, डोंबिवली म्हणजे डोंबिवलीला हिंदू राष्ट्र वगैरे लोक म्हणत असतात. अशा हिंदू राष्ट्रामध्ये एवढं मल्टीलिंग्वल अशी पोरगी कशी काय वाढली? नाही, उगाच ती इमेज डोंबिवलीची आहे. डोंबिवली तसं नाहीये. मुळात काय माहितीये, डोंबिवलीमध्ये इतके अकॅडमिक लोक आहेत की त्यांच्याकडे बाकी विचार करण्याचा वेळच नाहीये. म्हणजे धावपळीतच एकतर ते ट्रेननेच प्रवास करावा लागतो मुंबईला यायला, त्यामुळे त्यात वेळ त्यांचा जातोच. आणि कला खूप स्ट्रॉंग आहे डोंबिवलीत, साहित्य, कला आणि ऑफकोर्स एज्युकेशन. त्यामुळे अरे आकाश जी, मुझे बताइए, ये आप ये नेहा तो बोल रही है, लेकिन आपको ये मराठी छोरी कहाँ मिली? मेरी किस्मत थी अच्छी। जहाँ पे मैं काम करता था वही मेडिकल सेंटर में, वहाँ पे भी वो काम करती थी, तो मिलना जुलना हुआ। हमने शायद 3 महीने के मिलने जुलने में शादी कर ली। अरे क्या बात है! ये तो बहुत बड़ी बात है और बड़े फास्ट है आप लोग. मेरा यही सोचना है कि अभी चलन एक चल रहा है कि कास्टिज्म और ये सब है, हम लोग ऐसा सोचते नहीं। हमारी फैमिली बहुत एजुकेशन को बिलीव करती है। नेहा की फैमिली एजुकेशन को बिलीव करती है, वो भी म्यूज़िक में इंटरेस्टेड है, मेरी फैमिली भी म्यूज़िक में इंटरेस्टेड है। मेरे फादर तो सिंधी साहित्य अकेडमी के बोर्ड ऑफ मेंबर्स में से एक। क्या बात है, वंडरफुल. तो उन मी ना महाराष्ट्र सरकारच्या त्या सील बरोबर त्यांचा ID जेव्हा पाहिलं ना, मला फार अभिमान वाटला की एका महाराष्ट्र सरकारचं ID कार्ड एका सिंधी अकॅडमी बोर्ड मेंबरकडे आहे, ह्याचा मला खूपच अभिमान वाटला. ग्रेट. तो बहुत एक अच्छा लगता है कि मेरे फादर बोलते हैं कि मुझे पैसों की जरूरत नहीं, मगर मुझे वो जो टीए मिलता है ना गवर्नमेंट से, उसमें बड़ी खुशी होती है. तो वो उनकी कविताएं और उनकी पोएट्री वो सिंधी यूनिवर्सिटी के अंदर लोग स्टूडेंट्स पढ़ के एग्जाम्स देते हैं. पिताजी की कोई पोएम आपको याद है? नहीं, वो सिंधी में लिखते हैं, गाने लिखते हैं वो. अगर उन्होंने एक हिंदी में भी ट्रांसलेट किया था, तो एक सुना के बता सकता हूँ. मेरे महबूब आज कल
बात करते क्यों नहीं, क्यों चुराया है नजर, बात करते क्यों नहीं. आम्हाला असं वाटलं की तुम्ही फक्त डॉक्टर आहात, पण तुम्ही चांगलं गाता सुद्धा, तुमच्याकडे कवितेची सगळी परंपरा आहे, त्यामुळे नेहा आणि तुम्ही प्रेमात पडणं हे अगदी स्वाभाविक आहे. आलिया जेव्हा या सगळ्यांसोबत वाढत असते तेव्हा एकतर खरंच हे सगळं मल्टिलिंग्वल वातावरण जे आहे ते आलियाला मिळणं, मला सांगा, मी पेरेंटिंग म्हणून किंवा मुलं वाढवताना म्हणून यानं आलियाला याचा कितपत फायदा होतो? आल्याला ना एकच आम्ही ध्येय दिलंय, ते म्हणजे बियॉन्ड एनी रिलिजन, कास्ट और एनिथिंग, म्हणजे इवन नॅशनॅलिटी. एकच ध्येय तिच्या डोक्यात आहे की मला प्रोग्रेसिव्ह कसं व्हायचं आहे. म्हणजे प्रोग्रेसिव्ह असणं हा विचारांमध्ये पण प्रोग्रेसिव्ह असणं गरजेचं आहे. आणि आम्हाला असं वाटतं आम्ही शोधतोय तिच्यात काही गुण शोधतोय. ॲट द मोमेंट अशा स्टेजवर आहोत की तिच्यात नेमके काय गुण आहेत, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठली भाषा, कुठलं कल्चर काय आहे. पण तिच्यात कथ्थकचा गुण आहे तो मी शोधला, मग पियानोचा गुण आहे तो शोधला, आणि ती अकॅडमिकली ही चांगली आहे. पण एक होलिस्टिक, तीही मल्टी टॅलेंटेड आहे तिच्या बाबांसारखी, की तिला मार्केटिंग काय असतं ह्याच्यात रस आहे, फॅशन काय आहे ह्याच्यातही रस आहे. म्हणजे अनेक आलिया, ये पंजाबी, मराठी, सिंधी, आप क्या है, आप क्या सोचती है? भारतीय. क्या बात है, यू आर इंडियन. सो भारतीय होना क्या है? पता नहीं, स्वच्छ भारत, लिटर नहीं करना चाहिए. भारतीय होना इसका ये मतलब है कि आपने एक रिस्पॉन्सिबल सिटीजन होना चाहिए. यू शुड बी अ रिस्पॉन्सिबल सिटीजन. लिव एंड लेट लिव का एक जो है कि वो हमेशा रहता है कि ये क्यों लोग झगड़ा करते हैं, क्यों कास्टिज्म के ऊपर बात करते हैं. आप जो छोटी सी चीज़ है, हाईली एजुकेटेड लोग भी गाड़ी में से कचरा फेंकते हैं. आई थिंक दे आर एंटी नेशनल्स. बीइंग अ नेशनल इज़ नॉट अबाउट कि हम ये बोलें कि हमने यहाँ पे मंदिर का या मस्जिद का, ऐसे नहीं. आप अपना घर साफ रखते हो, आप अपना मोहल्ला साफ रखते हो, आप जाते जाते गुस्से में किसी की गाड़ी के ऊपर स्क्रैच तो नहीं करके जा रहे हो, या इतनी गरीबी हम सिग्नल्स पे देखते हैं वो कम हो सकती है. उसके लिए हम क्या कंट्रीब्यूट कर सकते हैं. छोटे छोटे जो मुद्दे हैं जिसकी जात धर्म या सगळ्याच्या पलीकडचं एकूण भारत जे आहे ते सांगतायत. मला 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 मगाशी एक सांगा, मगाशी सगळी तुमची कथा आम्ही ऐकत होतो की तुम्ही डॉक्टर झालात. मुळामध्ये एकतर घरामध्ये डॉक्टर पण वडील, आई डॉक्टर, मला वाटतं आई डॉक्टर, वडील इंजिनियर, त्याशिवाय कला पण घरामध्ये होती. त्या सगळ्यामध्ये आपण डॉक्टर व्हावं असं मुळात का वाटलं? मला डॉक्टर लहानपणापासून खूप फॅसिनेटिंग, म्हणजे ते मेडिसिन हे जे आहे ते खूप फॅसिनेटिंग वाटायचं. कारण काय, मी आईला पाहिलं आहे मेडिकल प्रॅक्टिसमध्ये, की ती एक गोळी द्यायची आणि लगेच बरं व्हायचं कोणतरी. एक छोटासा पेन भी गायब हो सकता है एक छोटी सी पिल के साथ, आणि ती पॉवर एका डॉक्टरमध्ये आहे दिलेली. म्हणजे त्या केमिस्टकडे नाही आहे, त्या डॉक्टरकडे आहे, कारण त्याने ते डायग्नोज करून त्याला दिलेलं आहे. आणि ह्युमनली सगळ्यात बेस्ट पॉसिबल काय आहे की आफ्टर प्रेयर्स, म्हणजे देवानंतर ज्याच्याने तुम्हाला हेल्थ चांगली मिळू शकते, ते एक डॉक्टरच करू शकतो. जर डॉक्टर मायनस करून टाकला पूर्ण वर्ल्डमधून, तर इज देअर एनी स्ट्रगल बिटवीन डॉक्टर अँड आर्टिस्ट इन यू? खूप स्ट्रगल आहे. म्हणजे मला अजून, म्हणजे लहानपणापासून मला इंटेन्सिव्हिस्ट व्हायचं होतं. पण मग अशा अपॉर्च्युनिटीज आल्यात ज्या मला असं वाटलं की सोडायला नको. लहानपणापासून हॉबी म्हणून अनेकदा म्युझिक कॉम्पिटिशन्स जिंकले मी, इंटर स्कूल कॉलेज इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स. पण कधी वाटलं नव्हतं की माझं ते प्रोफेशन होईल. पण गाणं शिकलाय तुम्ही शास्त्रशुद्ध? हो हो, लहानपणापासून शिकले मी. 4थीपासून मी क्लासिकल शास्त्रीय शिकलेले. कारण माझ्या बाबांना अगेन असं वाटलं की नाही, म्हणजे मी मुलगी असून, आम्ही बहिणी आहोत, दोन्ही मुली आहोत, तरी त्यांना असं वाटायचं नाही, एक प्रोफेशन नसून त्याचं एक बॅकअप प्रोफेशन पण असायला हवं. त्यामुळे ते मेडिसिन करूनही एक बॅकअप, समजा मेडिसिन तिला नाही आवडलं तर पुढे जाऊन तिच्यात हा एक गुण आहे म्युझिकचा, तर त्याला ग्रूम लहानपणापासून केलेलं बरं आहे. म्हणजे बॅकअप एक प्रोफेशन पुढे जाऊन तिला एक ऑप्शन राहील. म्हणजे एका मुलालाही तेवढं विचार करत नाही आजची पिढी, म्हणजे फॅमिली, की बॅकअप करिअर असायला हवं. पण ते माझ्या बाबांनी एक मुलगी असूनही तसा विचार केलेला. ते लॉंग टाइम बॅक. म्हणजे
डॉक्टर आकाश, एक मुझे बताइए कि सिंधी आप है, पंजाबी है, तो अपने अपने एक जीने का अपना एक तरीका होता है। बीच में जब मराठी लड़की आती है तो ऐसा होता है शायद कि अरे इसको पता ही नहीं है हम कैसे जीते हैं, हम कैसे खाते हैं, तो कुछ परेशानी होती है। हम लोगों के घर में एक पता है क्या चीज़ है, अरे नया कुछ खाने को मिलेगा अभी तो हम लोग के दोनों तरफ से फैमिली बहुत मनमौजी हैं। फर्स्ट ऑफ ऑल देखा गया तो मेरे फादर ने एक पंजाबी से शादी की, नहीं तो सिंधी कम्युनिटी देखा गया तो टिपिकली बहुत कल्चरल है, रिग्रेसिव नहीं है, थोड़े से एक ट्रेडिशन ऑर्थोडॉक्स थोड़े से। ऑर्थोडॉक्स नहीं बोल सकते हो कि एक स्वाभाविक होता है कि मराठी में भी लोग चाहेंगे कि सेम कम्युनिटी में हो, क्योंकि उनको ऐसे डर लगता है कि शायद उनका बेटा या बेटी थोड़ा, क्योंकि यंग एज में शादियां होती हैं टिपिकली इंडियन फैमिलीज में, एडजस्ट कर पाएंगे कि सडनली एक नया आता है, कुछ स्वभाव एक यही तो सवाल मेरा भी आपके बारे में है। हमारी तरफ से ऐसे ही बचपन से सिखाया गया है या हमने नोटिस किया है कि उल्टा पॉजिटिव चीजें ढूंढोगे उसमें से तो बहुत मजा आता है उसके अंदर, क्योंकि हम लोग बचपन से अलग अलग कम्युनिटीज की शादियों में जाते हैं और फादर मेरे मदर के साइड में देखा उनका कंप्लीटली अलग कल्चर है, एकदम अलग, मतलब पंजाबी एकदम दिलदार एकदम, और सिंधीज थोड़े से माइजरली होते हैं, और शायद पार्टीशन की वजह से उनके पास बिल्कुल पैसे नहीं थे तो वो बचा बचा के तो वो एक आदत हो गई, तो वो एक अच्छा गुण है। तो हमारे पंजाबी साइड में बोलते थे हाँ ये गुण उनसे सीखना चाहिए, और सिंधी साइड से वो लोग बोलते हैं अरे हाँ इनके यहाँ से वो जो थोड़ा एक दिलदारी है, जिंदा दिली है, हर एक दिन आप लास्ट डे है ऐसे जीते हो, तो वो सीखना चाहिए, तो वो बहुत मजा आता है उसके अंदर। और उनके बीच में जो और मराठी में जो मैंने वो भी मालवनी कोंकणी है। उन मैंने एक चीज मैंने मालवनी और मराठी में देखा है, दैट दे गिव ह्यूज इंपॉर्टेंस टू एजुकेशन, ह्यूज इंपॉर्टेंस टू व्हाट यू से प्राइड। एक प्राइड जो रहता है ना, एक कि हाँ ये मैं एक छोटा भी काम करता हूँ तो मतलब प्राइड है बहुत, वो एक मैंने उनसे एक बहुत सीखा है कि एक सेल्फ रिस्पेक्ट, एक प्राइड। और उनका म्यूजिकल कल्चर, उनका लिटरेचर का कल्चर, उनका पोएट्री का कल्चर, आई थिंक इंडिया में अगर आप बेस्ट सिंगर देखोगे तो लता जी हैं, अगर आप देखोगे बेस्ट राइटर हैं तो तेंदुलकर साहब, और ये सारे चीज़ें हैं। तो मेरी तरफ से कभी होता है सबकॉन्शियस, अगर कोई सचिन तेंदुलकर के बारे में बोलता, तेंदुलकर उन्होंने बोला, तो मेरे में क्रिकेट करके नहीं जाता है ध्यान में, बिकॉज आई एम फ्रॉम दैट लिटरेचर वाला बैकग्राउंड। स्पेशली नेहा है, अभी मेरे फादर लिखते हैं, मैं खुद लिखता हूँ, ये फोटोकॉपी जो फिल्म लिखते हैं? हाँ, तो फोटोकॉपी की स्टोरी मैंने लिखी है। क्या बात है, ग्रेट ग्रेट। ओमकार दत्त और मैंने मिलके स्टोरी लिखी है, उसको स्क्रीन प्ले विजय मौर्य और योगेश विनायक जोशी ने की है। तो उनको स्टोरी अच्छी लगी करके उन्होंने लिखा, तो एक मुझे अच्छा लग रहा था कि हाँ कि चलो कुछ अच्छा लिखा होगा करके, उनको पसंद है। नहीं तो हम लोग क्या बोलते हैं, शायद नेहा अच्छा बोल रही है तो शायद घर की बात है, मगर बाहर के और फिर ऊपर से एक बहुत बड़ा स्टूडियो, अगर बीवी अच्छा बोलती है तो सचमुच अच्छा ही होता है। तो बीवी इतना आसानी से अच्छा नहीं बोलती यार। पर नेहा और मेरा रिलेशन ऐसा है ना कि अगर हमें कोई चीज नहीं अच्छी लगती, हम लोग दिल में कुछ नहीं रखते, सीधे से बोलते हैं, बिकॉज आई थिंक उसी टाइम आपने कुछ बोला हो और कुछ मन में हो, फटाफट खत्म करके सॉर्ट आउट कर देना चाहिए। आणि आमचे भांडणं जास्त होत नाही, म्हणजे किरकोळ अगदी भांडणं होतात. न भांडणारे नवरा बायको म्हणून तुमचा सत्कार केला पाहिजे। नाही खरंच, म्हणजे मी अजूनही नाराज होऊन माहेरी वगैरे गेले नाहीये, असं कधीच झालेलं नाहीये. अरे 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 अरे, एक भी बहाना नहीं कि बीवी मायके नहीं जाती, ये बहुत बुरी बात है। इनफॅक्ट माझी आईच येते इथे, आता माझं जाणं तिकडे खूप कमी होतं. मला आता ओढा ह्यांचा जास्त आहे, त्यामुळे ते सगळे येतात. आणि मुळात ना आपल्या मजेदार गोष्ट काय माहितीये इंडियामध्ये, की लग्न एकामेकांबरोबर नाही होत, पूर्ण फॅमिलीज एकत्र लग्न करतात एक दुसऱ्यांची. त्यामुळे एक तिकडे ना वेस्टर्न कल्चरमध्ये, आता माझी वहिनी आहे ना ती पोलिश आहे, त्यामुळे म्हणजे पोलिश आहे ती? पोलिश आहे, त्यामुळे आमच्यात म्हणजे माझ्या मामाचं मी फार कौतुक केलं, म्हटलं अरे यार, म्हणजे त्याची पहिली जी सून आहे ती हिमाचली आहे, म्हणजे हिमाचल प्रदेशची आहे, आणि त्याच्यात ते फार कट्टर असतात. त्यामुळे माझ्या मामाने तिला एकटं अमेरिकेत अभ्यास करायला पाठवलेलं, कारण माझ्या भावाची नोकरी इकडेच होती लग्नानंतर.
तर आणि त्यानंतर दुसऱ्या मुलालाही आर्किटेक्चरची स्कॉलरशिप तिकडे मिळाली. मग तिकडे त्याने त्याची दुसरी सूनही पोलिश आहे. त्यामुळे मला खूप ते इंटरेस्टिंग आणि खूप ना इन्स्पायरिंग वाटतं, की आपण इतकं कुठे अडकून बसलोय. तू सोनार आहेस, हे आहे, ते आहे, सुतार आहेस, काय आहे. मला काय कोकण असतं काय हे, आणि मला किती महत्वाचं आहे. आंतरजातीय लग्न म्हटलं की आमच्याकडे फक्त पोलीस आठवतात. पोलिश आम्ही पहिल्यांदाच आलिया, मुझे बता दीजिए कि ये पंजाबी सिंधी सब है, तो जो खाना होता है तो आपको कौन सा खाना अच्छा लगता है? एक ही डिश पसंद है मुझे, बटर चिकन. अरे क्या बात है, बस ये तो बिल्कुल इंडियन है. म्हणजे बटर चिकन तर मला वाटतं लंडन मध्ये पण खूप फेमस आहे. राणी आहेत युकेच्या, एलिझाबेथ, त्यांनाही बटर चिकन आवडतं, चिकन टिक्का आवडतं. तिची आवड अशी आहे की जी जगात कुठेही मिळेल, तुम्ही कुठेही गेलात तरी हरकत नाहीये. टेन्शन नाही ते. या सगळ्या गप्पा इतक्या महत्त्वाच्या आहेत. आणि खरं म्हणजे बघा, म्हणजे एकीकडे आपण आता सध्या सैराटची चर्चा करतो आहोत, आंतरजातीय लग्नानंतर काय काय घडतं हे आपण बघतो, आणि त्याच वेळी नेहा राजपालचं कुटुंब आहे. मगाशी उल्लेख केला तिने की कोणी पोलिश, पंजाबी, सिंधी, मराठी, कोकणी, मालवणी असे सगळ्या प्रकारचे लोक, आणि हे सगळे लोक एकत्र राहत आहेत. याचं कारण असं आहे की जात धर्म याच्या पलीकडे हे सगळं आहे असं त्यांना वाटतं. पण मला समारोप करायचा आहे आत्ता, पुन्हा आपण सोमवारी भेटणार आहोत, हे सगळं करणार आहे, पण शेवटी मात्र मला नेहाचं गाणं ऐकायचं आहे. नात्यांच्या बंधात रेशमी खेळ मनांचा रंगे, डाव नवा आकारा येई नव्या भिडूच्या संगे, जुळता हृदयीचे सूर उमगते आनंदाची ठेव, स्वप्नांच्या आकाशी प्रीतीचं इंद्रधनु उमलाव, ला 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 ला, नवा गडियन राजनव, नवा गडियन राजनव. हे प्रीतीचे इंद्रधनुष्य मनात ठेवूनच आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.